हॅलो वनिकर्स. आज माझ्यासोबत आहे एस सर नितीन कुमार हिंगोलेजी. सरांना आपण आज जी मतदान प्रक्रिया लांबली होती त्याबद्दल माहिती घेऊ आणि जे मतदान झालेलं नगरपालिका निवडणुकीचं त्याबद्दलही सरांकडून थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. सर, पहिल्यांदा सांगा, हे जे नगरपालिकेची निवडणूक सध्या एक प्रभागाची शिल्लक आहे आणि मागं एक काही पूर्ण प्रभागाच्या निवडणुका झालेल्या आहेत. एकंदरीत ही निवडणूक कशी राहिली सर? आता आपल्याकडं वणी नगरपालिकेमध्ये 14 नंबरचा जो प्रभाग आहे, त्या 14 नंबरच्या प्रभागाची क जागा आहे. तर त्याची निवडणूक जी आहे म्हणजे मतदान आहे, तर ते 20 तारखेला आहे. मतदानाची वेळ ही सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. आणि हे जे मतदान आहे ते मतदान 8 नंबरच्या प्रभागामधले जी मतदान केंद्र आहेत त्याच मतदान केंद्रावर होणार आहे. हे 2 ठिकाणी आहेत मतदान केंद्र. एक 2 नंबरची शाळा नगरपालिकेची, तिथे 4 मतदान केंद्र आहेत. आणि शासकीय जे ITI आहे आपलं, तर ITIला 4 मतदान केंद्र आहेत. आणि यावेळेस म्हणजे मागे 2 तारखेला जे मतदान झालेले आहे, तर त्या मतदानाच्या वेळेस डाव्या हाताच्या तर्जनीला आपण शाई लावलेली होती. तर आता जे आहे तर ते मधलं बोट जे आहे, डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लागेल. सर, निवडणूक पार पडल्या 2 तारखेला आणि एका प्रभागाची निवडणूक शिल्लक होती, मी आता सांगितलं आहे. तर मतदारांमध्ये उदासीनता येऊ नये, कारण मतदारांना परत मतदान त्या प्रभागासाठी करायचं आहे सर. तर यासाठी आपली काय उपाययोजना आहे की मतदार राजा मतदान केंद्रापर्यंत आला पाहिजे? त्याकरिता आम्ही जे मतदार चिठ्ठ्या आहेत त्या मतदार चिठ्ठ्यांचं वाटप केलेलं आहे. वाटप सुरू आहे अजूनही ते. तर ते 100% वाटप करणं. त्या व्यतिरिक्त आम्ही काही ऑडिओ क्लिप तयार केलेल्या आहेत. म्हणजे नागरिकांना कळावं की 20 तारखेला मतदान आहे, मतदान केंद्र कोणती आहे, त्यानंतर मतदानाची वेळ कोणती आहे. तर यासाठी आम्ही एक ऑडिओ क्लिप तयार केलेली आहे. आणि 14 नंबरच्या प्रभागामध्ये नगरपालिकेमार्फत ती ऑडिओ क्लिप सातत्यानं तिथं फिरवली जाते. म्हणजे जेणेकरून की नागरिकांना कळावं आणि जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं. आणि सर, काही यानंतर म्हणजे नगराध्यक्षासाठी मतदान होणार आहे की फक्त नगरसेवकासाठी मतदान होणार? 14 नंबरच्या प्रभागामध्ये फक्त एक जागा जी आहे, क जागा, तर त्या क जागेचंच मतदान शिल्लक होतं. त्याच्यामुळे फक्त त्या क जागेसाठीच मतदान होईल. आणि सर, जेव्हा मतमोजणी 21 तारखेला घोषित झालेली आहे, तर मतमोजणी किती वाजता सुरू आहे आणि त्या प्रक्रियेला किती वेळ लागेल सर? सकाळी 10 वाजता 21 तारखेला म्हणजे रविवारी मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल. एकूण 6 राऊंड आहेत मतमोजणीचे. साधारणतः दुपारी 2 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. सर, नगराध्यक्षाची मतमोजणी वेगळी आणि नगरसेवकांची वेगळी होईल, तर नगराध्यक्षाला जास्त वेळ लागू शकतो का सर मतमोजणी? नाही, आता मतमोजणी करत असताना आपण प्रभागनिहाय मतमोजणी करतो. म्हणजे काय, तर आम्ही जे राऊंड केलेले आहेत 6 राऊंड, तर एकूण 13 टेबल लावलेले आहेत. आणि प्रत्येक म्हणजे पहिला राऊंड आहे, तर पहिल्या राऊंडमध्ये एकूण 3 प्रभाग जे आहेत, त्या 3 प्रभागामध्ये 4-4 मतदान केंद्र आहेत. त्या 4 मतदान केंद्रांची असं म्हणजे प्रभागनिहाय मतमोजणी होईल. मग आता शेवटचा राऊंडपर्यंत नगराध्यक्षपदाची मतमोजणी होईल आणि त्याचा निकाल त्या पद्धतीने लावला जाईल. आणि मधामधात सर कोण उभं समोर आहे, कोण मागे, याची सूचना दिली जाईल का सर? निवडणुकीमध्ये आपण मतमोजणी करत असताना ज्या पद्धतीनं राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत त्यानुसार आपण वारंवार राऊंड निहाय आपण डिक्लेअर करत असतो, कुणाला किती मत मिळालेली आहेत काय नाही त्याची आकडेवारी. आणि सर, या निवडणुका तब्बल 4 वर्षानंतर होत आहेत, ज्या 2021ला झाल्या पाहिजे होत्या, 2025ला झाल्या होत्या. तर किती चॅलेंजिंग होतं सर पूर्ण प्रशासनासाठी की निवडणुका शांततेने पार पडल्या पाहिजे? किती चॅलेंजिंग होतं सर? म्हणजे किती मोठी टास्क होते तुमच्यासाठी? बरंच मोठं टास्क होतं, परंतु आपल्या वणीकरांनी खूप संयमाने आणि खूप शांततेत सुव्यवस्थित पद्धतीने मतदान झालेलं आहे. म्हणजे आपल्या नागरिकही सुजाण आहेत, त्याच्यामुळे कोणतीही अडचण किंवा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नाही. आणि मला अपेक्षा आहे की 14 क ची जागा जी आहे तर ते देखील मतदान शांततेत सुरळीत पार पडेल. आणि सर, आचारसंहितेबद्दल लोकांच्या मनात शंका आहे की कारण नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत, तर आचारसंहिता लांबणार आहे की फक्त वणी नगरपालिकेमध्ये आचारसंहिता संपणार आहे सर? नाही, एकदा आपली मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडची आचारसंहिता संपेल. महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्यांची जी आचारसंहिता ती महानगरपालिका क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे. त्याचा आपल्यावर परिणाम होणार नाही. म्हणजे जनतेची आता जी कामं आहेत ती खोळंबणार नाही सर. आता म्हणजे विकास कामांना गती मिळू शकते आता, जी म्हणजे थांबलेली कामं आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर आपण आचारसंहिता नसण्याच्या काळामध्ये जी काही सर्व प्रक्रिया आहेत त्या पद्धतीने ते होईल. सर, या निवडणुकीमध्ये मतदारांनी आपला हक्क मोठ्या प्रमाणावर बजावला. जवळपास 66% किंवा 67% मतदान गेलेलं आहे आणि 14 प्रभागामध्ये म्हणजे 14 नंबरचा जो प्रभाग आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान झाल्याची माहिती आहे. तर तेच मतदान पुन्हा व्हावं आणि मतदार राजांना तुम्ही काय आवाहन कराल सर?
आपल्याकडं वणी नगरपालिकेमध्ये एकूण 66% जास्त मतदान झालेलं आहे आणि त्यातही 14 नंबरचा जो प्रभाग आहे त्या 14 नंबरच्या प्रभागामध्ये 2 तारखेला जे मतदान झालं तर त्याची टक्केवारी 80% जास्त होती. माझं 14 नंबरच्या प्रभागातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं.